अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील 3 बाळांच्या मृत्यू प्रकरणी अमरावतीत आज उच्चस्तरीय समिती चौकशी करणार आहे। 24 ऑगस्टला व्हेंटिलेटरचा स्फोट झाल्याने 3 बालकं दगावली होती। आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकरांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन झालेली आहे आणि आज या सगळ्या प्रकरणाची या समितीमार्फत चौकशी होईल। दरम्यान या रुग्णालयाचे आज काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयाची पाहणी केली आहे। तर या रुग्णालयाची पाहणी केल्यानंतर विजय वडेट्टीवार आणि सुषमा अंधारे यांनी काय प्रतिक्रिया दिली आपण पाहूयात। पहिली घटना घडली त्यावेळेस सुद्धा त्याच कंपनीचं ते व्हेंटिलेटर होतं, काय सीलर आणि आताही घटनेमध्ये तोच व्हेंटिलेटरचा स्फोट झालेला आहे। उत्कृष्ट दर्जाचे व्हेंटिलेटर पुरवले जात आहेत आणि पोरांच्या गरिबांच्या आरोग्याचा खेळ मानला जातोय। हे आता या घटनेतून सिद्ध झालेलं आहे। हे कुठले आणलेत, कोणी खरेदी केलेत? या व्हेंटिलेटर खरेदीसाठी जी यंत्रणा जबाबदार आहे ती सुद्धा या खुनाच्या या पोरांच्या जीव घेण्यामध्ये त्यांचं सुद्धा तेवढंच जबाबदारी आहे। आहे या संबंधाने त्याचं ऑडिट करून घ्या याची 5 पत्र पालिका आयुक्तांनी दिली आहेत। त्याच्यावर स्मरणपत्र MS चा चार्ज घेणारे CS असणारे राऊत यांनी बांधकाम विभागाला दिलं आणि बांधकाम विभागाला सांगितलं की दुर्घटना घडल्यास तुम्ही जबाबदार असाल। याचा स्पष्ट अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना कल्पना होती। याचा पहिला अर्थ हा आहे की दुर्घटना घडू शकते हे CS ना माहित होतं आणि दुसरा अर्थ हा आहे की जर दुर्घटना घडू शकते हे तुम्हाला माहित होतं तर मग अशा ठिकाणी तुम्ही बाळ का ठेवली।